आपल्या मुलींशी आपल्याला बोलायला हवं. विशेषतः मुली जसजशा मोठ्या व्हायला लागतात तसतसं स्वतःची सुरक्षितता, स्वतःचं संरक्षण, स्वतःचा बचाव संकट येण्यापूर्वीच कसा करायला हवा याचा आपल्याला मुलींशी संवाद करताना काही विचार त्यांना द्यायला हवेत. पालकांनो, यामध्ये फक्तच आईच येते असं नाही. आई आणि बाबा या दोघांनाही या गोष्टींनी आपल्या मुलीला हे सजगतेचं भान देण्याची गरज आहे की तू आता मोठी होते आहेस. सुरक्षित राहण्यासाठी तू स्वतःला काही नियम घालून घेतलेस तर ते तुझ्या हिताचं राहील. मुलींना सांगताना आपण असं सांगूया की मुलांशी जर आपण खेळत असू, मैदानी खेळ खेळतो आपण, इतर काही खेळ खेळतो आपण, त्यावेळेला तुझ्यात आणि मुलांच्यामध्ये जे थोडंसं का होईना अंतर राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मैत्री जरी आपण करत असलो तरी त्या मैत्रीतही काही बाउंड्रीज, काही मर्यादा ह्या पाळायलाच हव्यात. शक्यतो रात्रीच्या वेळेला बाहेर पडणं टाळच आणि जर गरज वाटत असेल तर माझी म्हणजे आईची किंवा बाबांची मदत घ्यायला काहीही हरकत नाही. चूक होऊ शकते, आपण सगळे माणसं आहोत, प्रत्येकाच्या हातून कधी ना कधी चूक होते. पण चूक झाली तर घाबरू नकोस. का बरं? कारण जर तू घाबरलीस आणि ती चूक लपवून ठेवलीस तर त्या चुकीमुळे कदाचित भविष्यकाळामध्ये काही वेगळ्या पद्धतीचे परिणाम भोगावे लागतील. आपल्या हातून चूक झाली म्हणून कोणी आपल्याला ब्लॅकमेल करत असेल किंवा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं करू देऊ नकोस. या जगामध्ये सगळ्यात महत्त्वाची तू आहेस. इतरांनी तुझ्या आयुष्यामध्ये किती ढवळाढवळ करावी, किती महत्त्व तुला त्यांना द्यायला लावावं हे तू लक्षात घे. तुझ्या एवढं या जगात काहीही इम्पॉर्टंट नाही. म्हणून स्वतःवरती प्रेम कर. इतरांवर प्रेम करण्यासाठी आपल्याला असं लक्षात घ्यायला पाहिजे की पहिल्यांदा आपण स्वतःवर प्रेम केलं तरच आपण दुसऱ्यांवर प्रेम करू शकतो. स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे. स्वतःच्या वेलबिंगकडे, मेंटल वेलबिंगकडे, शारीरिक तंदुरुस्तीकडे, भावनिक तंदुरुस्तीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ट्रेनवरती म्हणजे रेल्वे स्टेशनवर गेलीस, एअरपोर्टवर गेलीस आणि तिथे जर काही माणसं तुला त्यांचं सामान उचलण्यासाठी मदत करण्यासाठी जर का म्हणत असतील तर सावध हो. आजच्या काळात हे सांगणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण एखाद्या अनोळखी व्यक्तीचं सामान, कदाचित ती आपल्याला अशक्त वाटेल, कदाचित ती व्यक्ती थोडीशी वृद्ध असेल म्हणून मदत करायला धावत जाशील, पण आपल्याला हे ठाऊक नसतं की या माणसाच्या हातात असलेल्या सामानाच्या आतमध्ये काय ठेवलेलं आहे हे आपण काही सांगू शकत नाही. कधीकधी अशा गोष्टीतनं सुद्धा धोके निर्माण होतात. मग अशा वेळेला काय करता येईल तर एअरपोर्टवर एखादा ऑफिसर असेल तर त्यांना सांगायचं की यांना मदत करा म्हणून. अन्य कोणी तिथे जर का रेल्वे स्टेशनवर असेल तिथे देखील गार्ड्स असतात, त्यांना सांगायचं. कारण अनोळखी व्यक्तीच्या हातची वस्तू उचलणं हे आजच्या काळात धोकादायक आहे. पूर्वीच्या काळी ती मदत होती. तसंच आपण असं समजू शकतो की आपल्या मुलीला सुरक्षित ठेवण्यासाठी या काळामध्ये काय काय धोके आहेत ते मुलींना सांगण्याची खूप गरज आहे. मुलीला असं म्हणा की तुला वाटत असेल की मी तुझी खूप काळजी करते किंवा करतो, परंतु हे बाहेरचं जग आहे ना जरा कॉम्प्लिकेटेड आहे. हे समजून घेण्याच्या दृष्टिकोनातनं इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे ह्या गुंतागुंतीच्या जगामध्ये आपल्याला कोणाकडनं काही त्रास होणार नाही किंवा कोणाला आपल्याकडून काही त्रास होणार नाही. आपली इच्छा नसते कोणाला त्रास देण्याची, तरीही सगळ्यात महत्त्वाचं असतं स्वतःला प्रोटेक्ट करणं आणि हीच आपली पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. जगामध्ये सगळेच लोक तुमच्याशी नेहमी मायेने वागतील असं नाही आहे, पण तुम्ही मात्र नेहमी सजग आणि सावध राहायला हवं असं आपण मुलींना सांगायला हवं. कारण काही काही वेळेला होतं काय की मुली एकट्या असतात, एकट्या वाढतात, लहानपणापासून वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती असते, त्यामुळे ते ओव्हर शेअर करतात. तर त्यापासूनही मुलींना वाचवा की आपल्या सगळ्याच गोष्टी आपण लोकांशी शेअर करायच्या नसतात. पालकांनो, आजच्या काळाचा विचार करता काही गोष्टी थोड्याशा कानाला खटकतील, पण आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की आजकाल मुलींचं वय किती आहे हे फार महत्त्वाचं उरलेलं नाही आणि लोकांकडनं प्रोटेक्शन मिळवण्यापेक्षा मुलींना सजग करणं हे आज पालक या नात्याने आईचं आणि बाबांचं दोघांचंही कर्तव्य आहे. धन्यवाद.